आता लक्ष विधानसभा निवडणुकीकडे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही सादर करत आहोत विधानसभेची रणधुमाळी। महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची रणधुमाळी रंग धरू लागली। आता मतदारापासून उमेदवारांपर्यंत, कार्यकर्त्यांपासून लोकनेत्यांपर्यंत निवडणुकीचे वेध लागू लागले। कोणाला मिळणार उमेदवारी, कोणाचा होणार पत्ता कट, बंडोबांचं धुमशान, नाराजांची मनधरणी, कोण कोण होणार नाराज, कोणाकोणाला लागणार लॉटरी, आपला लाडका आमदार कोण, राज्यात सरकार कोणाचं येणार, मुख्यमंत्री म्हणून चेहरा कोणाचा, लाडका मुख्यमंत्री कोण असणार, सरकार कोणाचं येणार, याविषयीची माहिती आम्ही देणार आहोत नंबर 1 निर्धार न्यूजवर। विधानसभेची रणधुमाळी या विशेष कार्यक्रमामध्ये नंबर 1 निर्धार न्यूज प्रस्तुत विधानसभेची रणधुमाळी। शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक महेश कांदळगावकर यांनी घेतली आमदार नितेश राणे यांची भेट। आमदार नितेश राणे यांच्या विजयात शिवसेना शिंदे गटाचा सिंहाचा वाटा असेल। महायुतीचे कणकवली, देवगड, वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कमळ निशाणीवरील अधिकृत उमेदवार आमदार नितेश राणे यांची शिवसेना शिंदे गट जिल्हा संघटक माजी नगराध्यक्ष श्री महेश कांदळगावकर यांच्यासह शिवसेना पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी उपजिल्हाप्रमुख श्री M सावंत, महिला जिल्हा प्रमुख समिती सरिता राऊत, युवासेना जिल्हा प्रमुख श्री मेहुल धुमाळे, उपतालुका प्रमुख श्री दामू सावंत, तालुका अध्यक्ष श्रीमती प्रिया टेमकर, शोभा बागवे आदी उपस्थित होते। महेश कांदळगावकर यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटाच्या जिल्हा संघटक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे। हा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते कणकवली येथील शिवसेना कार्यालयात भेट देऊन बैठक घेऊन निवडणूक प्रचार संदर्भात आढावा घेतला। वेगवेगळ्या ठिकाणी भेटीगाठी देऊन सुद्धा त्यांनी प्रचार यंत्रणा सुरू केली। महायुतीचे उमेदवार आमदार नितेश राणे यांना प्रचंड बहुमताने निवडून देण्यास शिवसेना शिंदे गटाने कंबर कसली असून या कणकवली, देवगड, वैभववाडी मतदारसंघात नितेश राणे यांच्या विजयाची पताका रोवणार आणि त्यात शिवसेना शिंदे गटाचा सिंहाचा वाटा असेल असा विश्वास यावेळी कांदळगावकर यांनी व्यक्त केला। नंबर 1 निर्धार न्यूज, कणकवली।